नमस्कार. तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने मटकी भिजवलेली असेल, पण आजची जी ट्रिक आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही मटकी भिजवून पाहिली तर नक्कीच तुम्हाला ती आवडेल. अगदी सोप्या पद्धतीने मी ती सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण मटकी घेऊ. मटकी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी ही मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि एका मोठ्या टोपात किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ज्यात मटकी व्यवस्थित बसेल अशा ठिकाणी किंवा अशा बाऊलमध्ये तुम्ही ती घ्या आणि जेणेकरून ती भिजल्यानंतरही त्यामध्ये बसू शकते. तर तुम्ही पाहू शकता मी ही मटकी 7 ते 8 तास भिजवलेली आहे. भिजून ही छान अशी फुगलेली आहे. तर आता ही मटकी फुगल्यानंतर हिला परत 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतल्यानंतर याला परत एकदा झाकून 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता ही मटकी मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवली होती. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असे मोड आलेले आहेत आणि या मटकीला थोडाही चिकटपणा नाही आहे. याला कापडात बांधण्याची गरज नाही किंवा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवण्याचीही गरज नाही. अतिशय छान अशा प्रकारे मोकळे सुटसुटीत असे मटकीचे कोंब तयार झालेले आहेत. तर तुम्ही पहा, खूप सुंदर असे कोंब आलेले आहेत. पण आता जर तुम्हाला यापेक्षा जास्त कोंब आणायचे असतील तर परत एकदा ही मटकी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर परत ही मटकी झाकून ठेवा आणि मग परत 7 ते 8 तासानंतर तुम्ही ही मटकी झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला परत यापेक्षा जास्त मोड आलेले पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या ट्रिकने ही मटकी भिजवू शकतो, मोड आणू शकतो.